नमस्कार. आपल्या सगळ्यांचं मनातलं जनात या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच आदरणीय श्री संजय शेठ हरपळे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे. नगर परिषदेच्या ह्या निवडणुका येणाऱ्या 2 तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आदरणीय श्री संजय शेठ हरपळे यांच्यासोबत. काय सांगाल सर, आज खरं तर हे निवडणुकीचं वातावरण सगळीकडे झालेलं असताना फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद अतिशय एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. कारण ग्रामपंचायत संपल्यानंतर आपण महानगरपालिकेमध्ये आपल्याला समाविष्ट करण्यात आलं, त्यानंतर पुन्हा एकदा नगर परिषद करण्यात आलेली आहे आणि नगर परिषदेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांसाठी पहिलीच आहे. तर आपण या निवडणुकीच्या निमित्ताने काय सांगाल? नमस्कार. आज आपण या ठिकाणी जे काही फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद आत्ताच नुकतीच काल डिक्लेअर झाली आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही 2 गावे सर्वप्रथम जी होती ती कचरा डेपोच्या माध्यमातून चर्चेत होती. त्यानंतर काही कालांतरानंतर पुणे महानगरपालिकेचा समावेश झाला. 6-7 वर्ष पुणे महानगरपालिकेचा प्रवास त्या ठिकाणी फुरसुंगीकरांनी आणि उरुळीकरांनी भोगला. तदनंतर इलेक्शनची त्याही वेळेस बऱ्याच जणांनी वाट पाहिली, परंतु भयंकर अशा कोरोना आजारानंतर सर्वजण त्यातून उभारी घेतल्यानंतर शासकीय काही अडचणी आणि निवडणूक आयोगाला आलेल्या काही कोर्टाच्या निर्बंधामुळं इलेक्शन लांबत गेले आणि ह्या दोन्ही गावांना कुठलाही पदाधिकारी लाभला नाही. दरम्यानच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे सरकार यांच्या काळामध्ये फुरसुंगीचा समावेश हा नगर परिषदेमध्ये झाला. परंतु तो होत असताना ज्या अनुषंगाने व्हायला पाहिजे होतं किंवा ज्या कार्यपद्धतीने त्याचं रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने न होता, म्हणजेच उदाहरणार्थ आकृतीबंध आहे, त्या गावांना जे काय फंड अवेलेबल होणं गरजेचं होतं किंवा त्याचं जे काही नियोजन काय आहे, कर्मचारी तिथं किती आहेत, तिथली जर उद्या नगर परिषद डिक्लेअर झाली तर तिथं कारभार कोण पाहणार आहे, या सर्वांचा सारासार विचार करूनच त्या ठिकाणी ती नगर परिषद डिक्लेअर होणं अपेक्षित होतं. परंतु काही कारणास्तव ते ज्या गोष्टी आता या ठिकाणी बोलणं योग्य ठरणार नाही, तर काही राजकीय हवेसापोटी म्हणा किंवा काही राजकीय पुढच्या धोरणांचं नियोजन पाहून त्या ठिकाणी त्या भागाचा समावेश नगर परिषदेमध्ये झाला. परंतु फुरसुंगीकरांची आज भावना अशी झाली, घर का ना घाट का. पुणे महानगरपालिकेत होतो त्यावेळेस देखील कामाचा वणवा होता. त्यानंतर नगर परिषद आली. नगर परिषद आल्यानंतर तर अशी अवस्था झाली की कमीत कमी महानगरपालिकेमध्ये आम्ही गेल्यानंतर काही जर प्रश्न मांडले तर थोडंसं त्याकडे लक्ष दिलं जात होतं, कारण ते आमचं पालकतत्व घेतलेली मंडळी होती. परंतु आज या ठिकाणी पालकतत्व जरी नगर परिषदेने घेतली ना, तिथं फंड आहे, ना कारभारी आहे, ना कारभार चालवणारं तिथं कोणी सारथी आहे. तर हे सर्व जर नीटनेटका अभ्यास केला तर त्या ठिकाणी कुठंतरी त्या फुरसुंगी उरुळीकरांचं फार मोठं अतोनात नुकसान झालं आणि ते कधीही न भरून येणारं. म्हणजे आज जर पाहिलं तर कुठल्याही भागामध्ये कुठलं रोडचं टेंडर निघत नाही गेले 2-3 वर्ष झालं. कारण 2 वर्ष अगोदर ज्यावेळेस नगर परिषदेची बिगुल वाजलं त्यानंतर महानगरपालिकेने प्रस्ताव दिल्यानंतर डिक्लेअर व्हायच्या अगोदरच आम्हाला सरळ स्पष्टपणे अगदी शब्दात सांगितलं की तुमची गावं आता आम्ही या ठिकाणावर वगळली. तुम्ही नगर परिषद होती का परत ग्रामपंचायत होती का अजून काय होतं त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, परंतु तुमची कुठल्याही प्रकारची नवीन कामाचं टेंडर या ठिकाणावरून निघणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी फंडिंग उपलब्ध होणार नाही हे निश्चित झालं. मग हे निश्चित झाल्यानंतर नगर परिषद झाली, त्या ठिकाणी CO नेमण्यात आले, परंतु COकडे कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही आहे, ना कुठलं अकाउंटिंग आहे, ना कुठलं चेकबुक आहे किंवा ते कुठलं तरी काम करू शकतात, ना कुठली कचऱ्याची गाडी आहे, ना कुठलं पाण्यात टँकर आहे, ना JCB आहे, ना ट्रॅक्टर आहे. कुठल्याही प्रकारची सुखसंवेदना नाही आहे. फक्त या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची मेहरबानी समजा की त्या ठिकाणी कचऱ्याचं नियोजन करण्याकरता सफाई कर्मचारी त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. काही लाईट ट्यूब वगैरे गेल्या तर त्या कुठेतरी जोडल्या जातात किंवा रस्त्याला कुठं खड्डे पडले तर ते बुजवण्याचं काम त्यांच्याकडनं, म्हणजे तोंडाला पानं पुसण्याची कामं त्या ठिकाणी आज आमच्या भागामध्ये चालू आहेत.
आणि अशा अवस्थेमध्ये कुठेतरी निवडणुकीचं जर बिगुल वाजलं तर त्या ठिकाणी निश्चित लोकांना एक आनंद ह्या करता आहे की त्या ठिकाणी कोणतरी कारभारी मिळणार आहे. कारभारी मिळाल्यानंतर त्या भागाचा जो काही विकास खुंटलेला आहे तो खुंटलेला विकास जर प्रगतीपथावर आणायचा असेल तर त्या ठिकाणी कारभारी गरजेचा होता. कारभारी आला तर त्या ठिकाणी कुठंतरी टेंडर निघण्याची प्रोसिजर, फंडिंग वापरण्याची प्रोसिजर, कारण आज CEO आहेत परंतु त्यांना निर्देश देण्याला तिथं कारभारी नाही आहे. कारभारी नसल्यामुळं ते आज काहीच काम करू शकत नाही. आज फंड असला तर तो युटिलाइज करू शकत नाही. जे काही लोकांना कामांची गरज आहे त्या ठिकाणी आपण ते वापरू शकत नाही. मग अशा अवस्थेमध्ये ही गावांची अवस्था होती. त्यामुळं कुठंतरी आज नागरिकांना वाटतं की कमीत कमी इलेक्शन झाले, ह्या भागातून काही 4 नगरसेवक आमच्या परिसरामध्ये निवडून गेले तर आमची जी काही विकास कामं खुंटलेली आहे किंवा आम्हाला जी काही लोकांकडनं अपेक्षा आहे की ड्रेनेज व्हावं, पाण्याची व्यवस्था व्हावी, लाईटचं नियोजन व्हावं, आमच्या दारापुढे बत्ती लागावी, कुठंतरी ड्रेनेज तुंबलं तर पटकन कोणाला कॉन्टॅक्ट करावं, तर ह्या सगळ्या सुविधा कुठंतरी लोकांना असं वाटतं की कमीत कमी नगर परिषदेची इलेक्शन झाली आणि त्या ठिकाणी जर लोक नियुक्त म्हणजे लोक निवडून आले, त्या ठिकाणी त्या भागाचा नगरसेवक आला तर ते कामं सुरळीत होतील. त्यामुळं आज तरी कमीत कमी लोकांना वाटतं की ही इलेक्शन झाल्यानंतर 2 तारखेला मतदान झालं, 3 तारखेला ज्याचं काउंटिंग होऊन नवीन बॉडी त्या ठिकाणी कार्यान्वित होईल, नगराध्यक्ष ह्या भागाचा होईल आणि तो झाल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये ते कुठेतरी सुरळीतपणा येईल किंवा कारभाराला गती येईल, काहीतरी त्यांना तिथं अधिकार प्राप्त होतील, ठराव होतील, ठराव झाल्यानंतर कामाला जे काय म्हणजे तिथं फंडिंग आहे तो युटिलाइज होईल आणि जी मूलभूत गरजा लोकांच्या आहेत त्या कुठेतरी मार्गी लागतील. त्यामुळं लोकांना खरं सांगायचं म्हणजे असं वाटतं की हे इलेक्शन होणं गरजेचं होतं, कारभारी असणं गरजेचं आहे. जर कारभारी असेल तर आपण आपल्या व्यथा, आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण त्या कारभारीला सांगू शकतो आणि तो कारभारी त्या पद्धतीने मार्गी लावू शकतो. त्यामुळं निश्चितच इलेक्शन लागले हे लोकांच्या दृष्टीने आज तरी आनंदाची बातमी आहे. कारण पुणे महानगरपालिकेतून वगळल्यानंतर लोकांचा जो काही नाराजी सूर होता आहेच, परंतु त्या नाराजीच्या सुरावरती आज नाराजी व्यक्त करून काहीच उपयोग नाही. त्यामुळं आलेल्या गोष्टीला आता सामोरे जाणं, तिथं त्या ठिकाणी जी काही निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमधून आपल्या विचाराचे, आपल्या उपयोगी पडणारे किंवा आपल्या प्रभागाचा विकास करणारे त्या ठिकाणी सक्षम नगरसेवक देणे हाच आज लोकांपुढे एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातून ते निवडून दिल्यानंतर आपल्या विकास म्हणजे आपल्या भागाचा विकास ते करू शकतील असं लोकांना त्या ठिकाणी खात्री आहे. त्यामुळं लोकांच्यामध्ये आज तरी आनंदाचं वातावरण आहे. फुरसुंगी ग्रामपंचायत होती तेव्हा 2007 ते 2012 या काळामध्ये तुम्ही उपसरपंच पदाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि त्यानंतर 2017 आपल्याच परिवारामध्ये आपल्या सुविद्य पत्नी सुधाताई हरपळे यांना सरपंच पदाची देखील जबाबदारी मिळाली. म्हणजे ग्रामपंचायतचं सरपंच आणि उपसरपंच जी 2 महत्त्वाची पदं आहेत ते आपल्या परिवारात राहिलेली आहेत आणि आपण त्या माध्यमातून जनतेशी जोडलेला आहात. 8 वर्षापूर्वीचे ग्रामपंचायतचं राजकारण आणि 8 वर्षामध्ये वाढलेला प्रचंड नागरिकांमध्ये असंतोष, कारण शहराजवळ असल्यामुळे प्रचंड वाहतूक समस्या आहेत, नागरी सुविधांचा अभाव आहे, तर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तर ही सगळ्या निवडणुकीला तुम्ही नागरिकांच्या रोषाला कसे सामोरे जातात किंवा या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर नेमका काय संदेश घेऊन जाताय? प्रथमतः 2007 ते 12 असेल किंवा 12 ते 17 हा जो काही कार्यकाळ आमच्या म्हणजे परिवारात राजकीय माध्यमातून त्या ठिकाणी फुरसुंगी गावचं नेतृत्व करण्याची जी काही जबाबदारी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली तर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णपणे सक्षमतेने त्या ठिकाणी उतरलो. आमच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे फुरसुंगीमध्ये पहिलं सिमेंटीकरण किंवा कॉन्क्रिटीकरणचे रस्ते जर कोणी चालू झाले असतील तर मला वाटतं 2007 नंतर की ज्यावेळेस मी उपसरपंचपदी विराजमान होतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे काही कचरा डिपोचे आंदोलनं असतील, इतर काही सुखसुविधा असतील आणि त्यावेळेचं नागरिकीकरण, तर त्या पद्धतीने आम्ही कुठल्याही म्हणजे प्रभाग जो माझा असेल किंवा फुरसुंगी गाव असेल तर तुम्ही जर नीट इतिहास पाहिला तर 2007 नंतर जर गावच्या प्रगतीपथाचा जर विचार केला तर गावामध्ये पूर्णपणे अंतर्गत असू द्या नाही तर बाह्य रोड असू द्या, कॉन्क्रिटीकरणाचं एक फार मोठं जाळं त्या ठिकाणी विस्तारीकरण झालं. रोडची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, लाईटची कामं असतील, तर त्यावेळेस गावामध्ये एक सक्षम असं बॉडी तयार झालेली होती आणि त्या सक्षम बॉडीच्या माध्यमातून येणारा फंडही मोठ्या प्रमाणात होता. कारण ह्या दोन्ही गावचा जर विचार केला उरुळी फुरसुंगी तर त्याच्यामध्ये
कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आम्ही जे काही कॉर्पोरेशनमध्ये कचरा डेपोमुळं जे काय गावाचे अतोनात म्हणजे जे कधीही न भरून येणारे नुकसान झालेलं होतं, त्या नुकसानाच्या विरोधात ज्या वेळेस लढे दिले तर त्यावेळेस कॉर्पोरेशनने देखील आम्हाला काहीतरी काही ना काही त्या भागाची सुविधा करण्याकरता फंडिंगचं आश्वासन दिलं आणि साधारण दोन्ही गावांना मिळून एक 20 कोटीचं पॅकेज वर्षाकाठी सुखसुविधा पुरवणं असेल, ड्रेनेज असेल, पाणी असेल, म्हणजे तुम्ही कामं सुचवा, आम्ही त्याप्रमाणे तो फंड आम्ही त्या ठिकाणी तो युटिलाइज करू. महानगरपालिकेतर्फे दिला जातो. हो, तो महानगरपालिकेतर्फे प्लस गावचा महसूल होणारा गोळा. आज आमच्या इथं SP इन्फोसिटीसारखी एक कंपनी आहे, गोडाऊन्स होते, लिप्टन कंपनी होती, कारखाने होते आणि प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी कसं होतं की पुणे शहराला लागून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती. तर पुणे शहर जर पाहिलं तर इंदापूरपर्यंत आहे, इकडे बारामती असेल, परंतु पुणे शहराला लगत आणि शिक्षणाचं माहेरघर. तर मग जर तुम्ही पाहिलं तर जवळचे जिल्हे समजा सोलापूर असेल किंवा पुण्यातलेच तालुके जर घेतलं, बारामती असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, इकडं खेड असेल, मनसर असेल, तर ह्या जवळच्या जे काय बोर असेल तर ह्या मंडळींनी सेकंड होम म्हणून की आपल्या मुलांचं शिक्षण असेल किंवा नोकरी व्यवसाय करता जवळ किंवा पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस ह्या भागातून जर पाहिलं तर एक अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती, एअरपोर्ट पाहिलं तर 12-13 किलोमीटरवरती, पुणा स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करून इथलं जे नागरिकीकरण जर पाहिलं तर एवढ्या झपाट्याने वाढलं की 2005ची जर लोकसंख्या पाहिली तुम्ही आणि आजची जर लोकसंख्या पाहिली तर मला वाटत नाही की एवढ्या कुठल्याच परिसरामध्ये एवढ्या झपाट्याने नागरीकरण झालं एवढं आपल्या ह्या भागामध्ये झालेलं आहे. तर ह्या सगळं होत असताना साहजिकच आहे की जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही 1 वर्षाचं जर बजेट काढलं तर दुसऱ्या वर्षी जर पाहिलं तर त्याचा आलेख जर वाढत असेल तर लोकसंख्या तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर, म्हणजेच एखादं पाण्याची आम्ही जर स्कीम केली किंवा 1-2-3 वर्ष पुढचं डोक्यात विजन ठेवून किंवा 5 वर्ष विजन ठेवून तर ते 5 वर्षाचं विजन 1च वर्षात कंप्लीट होतं. का तर ते नागरिकीकरण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये होत होतं. पण ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस सुखसुविधेचा कधी अभाव लोकांना जाणवलं नाही. फक्त कॅनॉल जर या ठिकाणी आटला तरच लोकांना समस्या पाण्याचीच होती, नाही तर अन्यथा अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, पाण्याच्या लाईनी असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, हे सर्व कामं अतिशय सुरळीत चालली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये जी काय 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश झाली तर त्याच्यामध्ये 9 गावं जी झाली ती अंशतः झाली. अंशतः मीन्स उंडरी असेल, पिसुळे असेल, यांचा काही भाग पहिलाच महानगरमध्ये पूर्ण गावाने थोडासा भाग जो राहिला होता तो घेण्यात आला. परंतु फुरसुंगी उरुळीकर कचरा डेपोच्या माध्यमातून आपल्याला कायमच त्रास देतात, ह्या एका अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने तो निर्णय घेऊन आमची गावं त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण म्हणजे 9 गावं फक्त अंशतः, पण ही दोन्ही गावं मात्र, कारण त्यावेळेस गावांचा आलेख होता 34, परंतु ते 34 मधली फक्त 2 गावं पहिली उचलली आणि 9 अंशतः उचलली की ज्यांचा काही भाग पहिला राहिला होता तो फक्त घेतला. म्हणजे 17.5 नळी असेल, केशवनगर असेल, उंडरे असेल, पिसुळे असेल, येवलेवाडी, ह्यांचे काही भाग फक्त राहिले होते ते फक्त समाविष्ट केले. पण आमचा मात्र घेताना पूर्ण भाग घेतला आणि त्यावेळेस मात्र आमच्यावरती ती एक फार मोठे म्हणजे आघात म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्यावेळेस नुकती आमची इलेक्शन लागली होती 2017ची. फॉर्म भरले होते लोकांनी, काहींनी तर म्हणजे बिनविरोध झालं म्हणून गुलालही उधळला आणि त्याच दिवशी ऑर्डर आली की पुणे महानगरपालिकेमध्ये फुरसुंगी उरुळीचा आणि त्यामुळं कॉर्पोरेशनमध्ये समावेश झाला, त्यामुळं फुरसुंगी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. पण हे करत असताना कुठल्याही प्रकारचा अजेंडा न राबवल्यामुळं दरम्यानच्या काळामध्ये ना गावचा DP झाला ना काय झालं. दरम्यानच्या काळात पुणे महानगरपालिकेने इलेक्शन लावली, परंतु 11 गावामध्ये एक नगरसेवक अशा पद्धतीने लावले. तर त्या 2-2.5 वर्षामध्ये नगरसेवकाला काम करण्याची संधी उपलब्ध व्हायला 11 गावामध्ये जर एक नगरसेवक असेल आणि फंड जर तुटपुंज असेल तर तो माणूस काही काम करू शकत नव्हता त्या ठिकाणी. आणि दरम्यानच्याच काळामध्ये करोनासारखी महामारी आली, त्यामुळं कामं सगळी विकास कामं ठप्प झाली होती. आणि नंतर 2017 नंतरची कुठली इलेक्शन या गावामध्ये झाले नाही. जे महानगरपालिकेची झाली तो शेवट होता, त्या शेवटामध्ये देखील करोनासारखा आजार आला, त्यामुळं सर्वच म्हणजे पुणेच नाही तर सर्वच भारत नव्हे तर जग थांबलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गावचा विकास होणं कदापि शक्य नव्हतं.
आणि नंतर इलेक्शन ज्या लांबत गेल्या ते मला वाटतं आज 2025 आलं. ह्यामधल्या काळामध्ये टॅक्ससारखा एक भस्मासूर या दोन्ही गावावरती बसला होता. त्यामुळं गावांच्या हालत अशी झाली की एखादं जर समजा गोडाऊन आहे, गोडाऊनला आम्हाला भाडं येतं 6-7 रुपये स्क्वेअर फूटनी आणि टॅक्स बसतो 7-8 रुपये स्क्वेअर फूटनी. परत त्याला शास्ती कर जर वेळेत नाही भरला तर. लोकांना भाडी त्यावेळेस काय झालं की करोनानंतर धंदे बंद झाल्यामुळं गोडाऊनची भाडे असतील किंवा बाकी फ्लॅटधारक असतील त्याचे आपापल्या गावाला गेले किंवा व्यवसाय बंद झाले. पण इकडं कॉर्पोरेशनने टॅक्स काय बंद नाही केला. त्यामुळं लोकांवरती करोडो रुपयाचा टॅक्सच फक्त भुर्दंड आला, पण कामं मात्र इथं काहीच नव्हते. त्यामुळं लोक त्या व्हिजनमध्ये होते की बाबा हे आमच्यावरती जे काही भूत बसवलं आहे कॉर्पोरेशनचं तर बसवलं तर त्याच्यात आम्हाला सुखसुविधा काहीच नाही आहे आणि तुम्ही सुखसुविधा न देता एवढा भरमसाठ टॅक्स मागताय तर हा कुठल्या पद्धतीने आकारला. जर ग्रामपंचायत होती त्या काळामध्ये जर 2 रुपये असेल तो 5 वर्षामध्ये कॉर्पोरेशनच्या रेटपर्यंत न्यायला पाहिजे होता. म्हणजे हळूहळू तुमचं जर 10 असेल आणि आमचं 2 रुपये असेल तर 2चा 1 वर्षाने 4 रुपये व्हायला पाहिजे, त्यानंतर 6 रुपये व्हायला पाहिजे, नंतर 8 रुपये, नंतर 10 रुपये. तर ते न होता यांनी डायरेक्टच आमच्यावरती 20 रुपयाने लादला आणि तो लादल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात लादल्या गेल्यामुळं लोकांच्यामध्ये एक नाराजीचा सूर तयार झाला की हे एवढं आवडवे एक टॅक्सचा राक्षस आमच्यावरती जो बसवला तो आम्हाला मान्य नाही. आणि त्याच्यामुळं टॅक्समध्ये सवलत मिळावी किंवा टॅक्स जोपर्यंत आमच्या गावांना सुखसुविधा मिळत नाहीत, आमच्या गावचा DP होत नाही तोपर्यंत ह्या पद्धतीच्या म्हणजे जो काय पुणे महानगरपालिकेतले आज अमनवरासारख्या सिटीचा जर टॅक्स आम्हाला लावला तर तो परवडणार नाही ना. आमचा रेडिरेक्टनर 4,000 आहे आणि तिथं 20,000 रुपये. तुम्ही 20,000 रुपये रेडिरेक्टनर्सवाल्याचा जर टॅक्स जो आहे तो जर फुरसुंगीकरांना 4,000 रुपयाच्या रेडिरेक्टनर्सला लावला तो कसा परवडणार. त्यामुळं लोकांच्या मध्ये तो असंतोष निर्माण झाला, पण तो टॅक्स करता झाला होता. परंतु ह्याचं रूपांतर टॅक्सचं न होता म्हणजे टॅक्समध्ये बदल न होता बाकी 34 गावं होती, पण फक्त आमची 2च गावं त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेतून वगळण्यात आली. का तर तुम्हाला टॅक्स परवडत नाही. मग आमच्याबरोबर बाकी 32 देखील गावं होती ना, मग त्यांना देखील वगळायला पाहिजे होतं. तर त्यांना तुम्ही आश्वासन काय देताय की तुमचा टॅक्स आम्ही कमी करू. आणि आम्हाला काय म्हणताय की तुम्हाला टॅक्स जास्त आहे तर एक नगर परिषद सेपरेट झालं तर तुमचा टॅक्स कमी होईल आणि तुम्ही सुखसुविधा करू शकता. बरं त्याही गोष्टीला लोकांनी समजा मान्यता दिली, पण ते देताना आमचं एकच म्हणणं होतं की ज्यावेळेस तुम्ही नगर परिषद डिक्लेअर करता तर तिथला आकृती बंद असेल, त्या गावाला कुठलीही एखादी संस्था जर नवीन स्थापन होत असेल तिच्याकडे आज काहीच नाही, ती 0 आहे. तर ती 0 आहे. तर ज्यावेळेस तुम्ही नवीन उत्पादित करत आहात तर राज्य शासनाचं एक काम होतं, धोरण होतं त्या ठिकाणी की 200-250 कोटी रुपयाचा का होईना कमीत कमी निधी त्या गावाला पहिला देऊन त्याचं युटिलाइज काय करायचं काय नाही त्याचा आराखडा कृतीबद्ध आराखडा होणं आणि तो होऊन त्याच्यावरती व्यवस्थित काम वर्किंग होऊनच ती गाव बाहेर काढायला पाहिजे होतं की जेणेकरून आज ती हालत झाली नसती. आज 2 वर्ष कॉर्पोरेशनने आम्हाला ताप दिला की बाबा तुमचं गाव वगळलं आहे आणि ज्यावेळेस नव्याने आम्ही समाविष्ट करण्यात आलं त्याला आता 1.5 वर्ष होत आलं. तर म्हणजे हे 1.5 वर्ष मागचे 2 वर्ष 3.5 वर्षामध्ये म्हणजे ह्या गावांना कुणी वालीच राहिलं नाही. कॉर्पोरेशनकडे जर कोणी काही काम घेऊन गेलं तर आता ते डायरेक्ट हात जोडतात की आमच्याकडं तुमचा कुठल्याही प्रकारचा विषय राहिलेला नाही आहे, आम्ही तुमचं कुठलंही टेंडर काढू शकत नाही, कुठलंही काम आम्ही करू शकत नाही. असं 1.5 वर्ष ऐकलं. 2 वर्षांनी हे डिक्लेअर झालं. ज्यावेळेस आम्ही इथं जायला लागलो सीओनकडं, सीओनला जेव्हा नेमणूक करण्यात आली कारण डिक्लेअर झाल्यानंतर देखील 6 महिने कोणच नव्हतं तिथं. 6 महिन्यानंतर तिथं सीओनची नियुक्ती झाली. सीओनला विचारलं तर ते म्हणले अजून माझ्याकडे कुठलेही अधिकार प्राप्त झाले नाही. एक शासकीय अधिकारी म्हणून मला नेमण्यात आलं, परंतु मला कुठल्याही प्रकारचा फंड किंवा इथलं कुठलाही कारभार करण्याचे अजून तरी अधिकार प्राप्त नाही आहेत. मग फक्त आम्ही नगर परिषदेमध्ये गेलो, याच्या पलीकडे दुसरा विषय काहीच झालं नाही. म्हणजे ये रे माझ्या मागल्या म्हणजे मागचे दिवस तरी चांगले होते, त्याच्यापेक्षा अजून बेहतर हालत आमच्या नागरिकांची झाली. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणले की बाबा कसा हा प्रवास आहे, तर हा प्रवास आत्ताचा अतिशय दुःखदायक आहे 8 वर्षातला. की तिथं कारभारी नसल्यामुळं, तिथं नगरसेवक नाही, तिथं कुठला पदाधिकारी नाही आहे, अधिकारी नाही आहे, कुणाकडे काम सांगायचं म्हणजे माझी व्यथा जर मांडायची म्हटलं एक नागरिक म्हणून तर मी नेमकं कुणाकडे जायचं आणि कुणाकडे व्यथा मांडायची हा मोठा प्रश्न आमच्या पुढे होता. त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि आज कुठेतरी लोकांना आशेचं किरण वाटतोय
किंवा ह्याच्यावरती आम्हाला कुठेतरी आता कमीत कमी जर आमच्या भागातले नगरसेवक निवडून आले तर आम्ही त्यांच्यापर्यंत जरी जाऊ शकतो आणि ते आमचं काहीतरी गाऱ्हाणं त्या ठिकाणी मांडतील. मग ते राज्य शासनाकडून फंड आणू, नाही तर गावचा जो काही आज महसूल गोळा होतो त्यातून असू, पण आमची कामं तरी कुठेतरी आज मार्गी लागतील असं लोकांना वाटतंय. म्हणून हा प्रवास इतका खडतर आहे 8 वर्षाचा. लोकांना आज वाटत होतं की ग्रामपंचायत परवडली पण हे आम्हाला नकोय. पण आज लोकांना वाटतं की समजा नगर परिषद जरी झाली तर कमीत कमी आमची उद्या भविष्यात कामं होतील. उलट लवकरात लवकर हे सरकार म्हणजे इथलं जे काय आहे नगरसेवक पण किंवा इथला नगराध्यक्ष ह्याची निवडणूक लवकरात लवकर व्हावी. तिथं कोणतरी कारभारी बसावा आणि कारभार सुरळीत चालावा की जेणेकरून आमची गाऱ्हाणे आम्ही तिथं मांडू. आणि आजची अशी परिस्थिती आहे की लोकांचं विकासा करता जे काही व्हिजन होतं ते तर धुळीस मिळालेलंच आहे, परंतु लोकांना जे आशेचं किरण वाटतंय तर त्याच्याकरता फंडची मोठ्या प्रमाणात गरज आहे. तर लोकांना आज एकच मी आवाहन करेन की जे लोक सत्तेत आहेत, जिथं केंद्रात ज्यांची सत्ता आहे, ज्यांची राज्यात सत्ता आहे, तेच तुम्हाला निधी पुरवणार आहेत. तर त्यामुळं ज्यांच्याकडनं आपल्याला निधी चांगल्या प्रकारे मिळू शकतो तर त्याच पक्षाच्या लोकांना जर आपण निवडून दिलं तर मला वाटतं ते लोक त्या ठिकाणी तुमची बाजू सक्षम मांडतील आणि सक्षम मांडूनच तो फंड तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे मिळू शकतो. आणि जी काही तुमच्या स्वप्नातली फुरसुंगी उरुळी नगर परिषद आहे त्याला कुठेतरी त्या कारभाराला हातभार लागू शकतो. या अगोदर जसा मी तुम्हाला प्रश्न विचारला की 2007 ते 2012 या काळामध्ये तुम्ही उपसरपंच पदावरती असताना आणि पुन्हा 2017 सरपंच पदाची ज्यावेळी भूमिका त्या ठिकाणी सुद्धा ताईंनी निभावलेली आहे, ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना नेमका काय विकासामध्ये कसा तो काळ राहिलेला आहे, त्या आठवणींना उदाहरण देताना नेमकं तुम्ही काय सांगाल? जसं की मी आत्ता आपणच सांगितलं की आमच्या कार्यकाळातच फुरसुंगी भागामध्ये कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात झाली, म्हणजे 2007च्या नंतरच. तर कामं सांगण्याजोगी खूप काय आहेत. ज्या नागरिकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं होतं, तर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाण्याजोगं किंवा त्यांना जे काय आम्ही त्यावेळेच्या आमच्या जे काही निवडणुकीच्या कार्यकाळात आपण जे काही आश्वासनं देतो त्या पत्रकावरतीचे आपण, तर आम्ही त्यातील एक ना एक गोष्ट पूर्ण करण्याचा पूर्ण क्षमतेने प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला यशही मिळालं. उदाहरणार्थ त्या भागातील म्हणजे ज्या प्रभागामधून शेवटी 17 बॉडी होती काम करत असेल, जरी उपसरपंच म्हणून काम करत असेल किंवा मिसेस माझ्या सदस्य नंतर सरपंच म्हणून काम करत असतील, तर तो जो कार्यकाळ असतो तर ज्या वार्डामधून किंवा ज्या प्रभागामधून तुम्ही निवडून आले तर प्रथम तर त्याला न्याय देण्याचं आपल्याला काम करावं लागत असतं. ज्यावेळेस तुम्ही गावच्या पदावरती काम करता त्यावेळेस ऑल ओव्हर गावचं, परंतु त्या भागातील त्या सदस्यांनी ज्या काही समस्या मांडलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्या प्रभागामध्ये आपण काम करत असतो. पण ज्या नागरिकांनी मला त्या प्रभागामधून निवडून दिलं, कारण ज्यावेळेस आपले इलेक्शन झालं 2007 असेल 2012 असेल तर त्याच्यामध्ये लोकनियुक्त सरपंच किंवा उपसरपंच हा विषय नव्हता. त्यावेळेस जी काही बॉडी यायची, कमिटी यायची, त्याच्यामध्ये सरपंच आणि ते सदस्य मिळून ठरवत होते. त्यामुळं त्या प्रभागामध्ये जो तो आपापला सदस्य सक्षमपणे काम करत होता. उदाहरणार्थ मी आता त्यावेळेचा 2 नंबरचा वार्ड म्हणजेच तुकाई दर्शन असेल, बेकराईनगर असेल, रुपीनगर असेल, सुईबा परिसर असेल, ह्या वार्डामधून आम्ही दोघे नवरा बायकोने त्या ठिकाणी त्या परिसराचं नेतृत्व केलं. तर ते नेतृत्व करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या कार्यकाळामध्ये त्या भागामध्ये जे काही स्ट्रीट लाईट असतील पूर्ण आम्ही अगदी स्टार्ट टू एंड कुठल्याही प्रभागामध्ये अर्धवट ठेवलेल्या नाही आहेत. पूर्ण प्रभागामध्ये एक कुठली छोटीच्या छोटी गल्ली जरी बघितली किंवा मोठ्यातला मोठा रोड बघितला, सगळे कॉन्क्रिटीकरण केले. मग ते ग्रामपंचायत फंड असू द्या, जिल्हा परिषदचा फंड असू द्या, नाहीतर मग कॉर्पोरेशनकडून घेतलेला फंड असू द्या, पण तो आम्ही आमच्या प्रभागामध्ये पूर्णपणे राबवून तिथं कुठल्याही प्रकारचं उणीव बसली नाही पाहिजे अशा पद्धतीमध्ये आमच्या त्या प्रवासामध्ये आम्ही 10 वर्षामध्ये कामं केलेली आहेत. त्यामुळं तिथली नागरिक कुठंतरी आमच्यावरती आजही त्याच म्हणजे ट्रस्टने आहेत की बाबा जे तुम्ही ग्रामपंचायतच्या काळामध्ये केलं ते तुम्ही नक्कीच आम्हाला नगर परिषदेमध्ये करून दाखवण्याची तुमच्यामध्ये दमक आहे. आणि त्यामुळं आम्हाला आज खात्री आहे की आमचा जो कार्यकाळ होता आणि मधल्याही काळामध्ये आम्ही कुठं शांत बसलो नाही. जरी नगर परिषद होऊ, पुणे महानगरपालिका हो, पण लोकांच्या अडचणीला आम्ही कायम सामोरे गेलो. मग त्या ठिकाणी प्रसंगी आम्ही वेळ प्रसंगी हांडा मोर्चा असेल, वेळ प्रसंगी आम्ही कचरा डेपोच्या आंदोलन असेल, रस्ता रोका असेल,
पिण्याच्या पाण्याकरता टँकरसाठी कॉर्पोरेशनबरोबर लढा असेल, ह्याच्यात कुठेही खंड पडलेला नाही आहे. आणि जे सामाजिक आहे त्यातही कधी खंड पडून दिला नाही, की बाबा लोकांशी नाळ आम्ही कधीच तुटून दिलेली नाही. जी काय आम्ही लोक बांधलेली होती, मग ते आमचा कीर्तन सोहळा असेल, संप्रदायाचा विषय असेल, परत आपले क्रीडा स्पर्धा असतील, व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, विविध मुलांना काही ज्या काही गोष्टी आपण पुरवत असतो, चित्रकले स्पर्धेपासून असेल, त्यांच्या खेळाच्यामध्ये जे जे काही डेव्हलपमेंट असेल ते असेल, गोरगरिबांना आजपर्यंत आपल्याकडनं एक आपली कायम सुविधा आपण पुरवतो, की जे गोरगरीब पालक आहेत, की जे मुलांचा शिक्षणाच्या खर्चाला अडचणी येत आहेत, तर त्यांचे कितीतरी एक 400-500 कुटुंबाला आपण दरवर्षी शालेय साहित्य वाटप करत असतो. ते म्हणजे अगदी ड्रेसपासून असेल, ते असेल, स्वेटर असेल, ते असे एक ना अनेक उपक्रम आम्ही जरी त्या ठिकाणी पदावर नव्हतो, म्हणजे 2017 नंतर आम्ही कुठल्याही पदावरती नाही, परंतु आम्ही आमचं कार्य कधीच थांबवलेलं नाही. आणि हे जनता पाहत आलेली, ती फेसबुकच्या माध्यमातून बघते, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहते, ट्विटरच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असते. आणि नागरिकांना आता नव्याने काही सांगायची गरज नाही, कारण नागरिक आता एवढे हुशार झालेले आहेत की कोण अचानक उगवता तारा आहे, कोण पाऊस पडायला लागला की छत्री घेऊन डोक्यावरती येणार आहे, हे त्यांना माहिती आहे. आम्ही सांगायची काही आवश्यकता नाही. कितीतरी असे चेहरे लोकांना आता समाजामध्ये दिसतात की जे त्यांनी कधी पाहिलेलेच नाहीत, पण जसं निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हापासून ते चेहरे असे काय आव्हानतात की कुठंतरी गाडी जरी कॉन्क्रीटची खाली व्हायला लागली किंवा एखादा खड्डा जरी बुजवत असेल तर तिथं मीच कसं हे सगळं करून आणले त्याच्याकरता धावाधाव चालली. कुठं पाईपलाईन फुटली आणि त्या ठिकाणी मी कधी जातोय फोटो काढून, कधी तो सोशल मीडियावरती व्हायरल करतोय. याच्याकरता आज इतकी मोठी रेस लागलेली आहे की ते बघून खरंच आश्चर्य वाटतं की बाबा काय आता नागरिकामध्ये होत चाललंय आणि नेमकं काय झालं. पण जनता अगदी हुशार आहे, त्यांनी पाहिलेलं आहे की खरं समाजामध्ये काम करणारा चेहरा, आणि जसं म्हणलं की पाऊस पडायला लागले की छत्री घेऊन पळणारे लोक, ही लोकांनी पाहिलेली आहेत. त्याच्यामुळं लोक सुज्ञ आहेत, त्रासाला सामोरे गेलेली आहेत, काय अडचणी आलेल्या आहेत, त्यावेळेस कोण उभं राहिलंय. कोरोनासारख्या महामारीमध्ये लोक कशी घरामध्ये बसली होती आणि कोणत्या ठिकाणी रोडवरती उतरून त्यांच्याकरता काम करत होतं, हे देखील लोकांनी पाहिलेलं आहे. कोण लसीकरणाकरता पळत होतं, कोण लोकांचे जेवणाचे डबे पुरवण्याकरता पळत होतं, कोण ज्यावेळेस आजारपण आलं तर त्या पेशंटला दवाखान्यापर्यंत पोचवत होतं, हे पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं भूतोना भविष्यात ही घटना होती करोनासारखी. 2 वर्ष काय लोक भोगत होते, तर त्या अडचणीच्या काळामध्ये घरचं देखील सक्क ज्यावेळेस जवळ येत नव्हतं त्यावेळेस कोण सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलाय, कोणाने फवारण्या केलेल्या आहेत, कोण सॅनिटायझर पोचवत होतं, कोण त्यांच्यापर्यंत गोळ्या पोचवत होतं, हे सर्व लोकांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळं आमच्यासारख्याने आता काय नव्याने सांगण्याचं किंवा आम्ही लोकांपर्यंत जाऊन काहीतरी त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. लोक हुशार आहेत आणि जाणती आहेत, त्यामुळं आम्ही नव्याने त्यांना काहीतरी जाऊन आकलन देण्याची गरज नाही. आम्ही फक्त आमचा अजेंडा घेऊन जाऊ शकतो की बाबा आम्ही आता नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर आम्ही तुमच्याकरता काय करू शकतो, एवढं मात्र आम्ही त्यांच्याकरता नक्कीच करू. जसं तुम्ही सांगितलं की 2017 नंतर निवडणुकाच नाही आहेत, म्हणजे जवळपास 8 वर्षाचा काळ आहे. बरोबर. कदाचित आजकाल आपण कालची भाजी काय खाल्ली ते माणसं विसरून जातात. गेल्या 8 वर्षात इथल्या नागरिकांशी तुम्ही कसं जोडून राहिलात? ग्रामपंचायत 2017 बंद झालं, तिथून पुढं जोडण्याकरता जे काय मी पहिलं माझ्या जीवनामध्ये देहधोरण करून चाललो होतो किंवा पहिलेही नागरिकांबरोबर जोडण्याकरता काय माझे जे काही विजन होते, मग त्याच्यामध्ये श्री बालाजी सेवा प्रतिष्ठानची स्थापना होती. त्याच्या माध्यमातून मी विविध उपक्रम कायमच करत आलो. त्यानंतर महिलेच्या बाबतीत जर विषय घेतला तर बेकरामाता सखी मंचची एक स्थापना झाली होती की जेणेकरून महिलांशी, म्हणजे मिसेस आमच्या ज्या आहेत सहभागी होती, तर त्यांनी त्या माध्यमातून कामं चालू केली. मी बालाजी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामं चालू केली. त्या माध्यमात असतानाच पतसंस्था 2 आम्ही चालू केल्या, एक महालक्ष्मी असेल, एक दत्तनागरी असेल, की ज्याच्या माध्यमातून लोकांचं जे काही अडचणी असतात, कुठं घर बांधणारा लोनची आवश्यकता आहे, कोणाला कशी नाही, तर तो विषय चालू केला. सखी मंचच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांना विविध कोर्सेस आपण उपलब्ध करून दिले, अगदी कॉम्प्युटरपासून
त्या अगदी छोट्यातल्या छोट्या महिलेला मग ते केक बनवण्याचं असेल, मसाले बनवण्याचं असेल, मेकअपचे असेल, ब्युटी पार्लरचे असेल, फॅशन डिझायनिंगचे असतील, असे विविध उपक्रम महिलांसाठी राबवले. त्याचबरोबर शाळेचं आमचं एक प्रकारे चांगले म्हणजे जे काय आमची गोडधोड आहे ती शाळेच्या माध्यमातून म्हणजे सुरुवात केली आम्ही एक 50 विद्यार्थ्यावरती. एक साधारण 12 ते 13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आज आमची ती वाटचाल 2,500 विद्यार्थ्यांकडे आहे. तर दरम्यानच्या काळामध्ये ह्या 15 वर्षाचा जो काय प्रवास आहे तो प्रवास करत असताना पालकांच्या माध्यमातून तर लोक जोडल्या गेलीच, परंतु आम्ही संस्थाचालक म्हणून त्या ठिकाणी कधीच वावरलेलं नाही. तर एक आमचं कुटुंब आहे, ते विद्यार्थी असतील, त्यांचे आईवडील असतील, तर त्यांच्याशी घट्ट नातं करण्याकरता आम्ही तिथं देखील विविध उपक्रम राबवले. ते राबवत असताना काय केलं की बाबा स्पर्धेचं नियोजन असेल, मग त्या स्पर्धा काय पाहिजेत तर बाबा फक्त मुलांकरता नको आहेत, मुलं तर आपल्याबरोबर आहेतच, परंतु त्यांच्या पालकांना देखील काहीतरी त्यातून मिळावं, काही त्यांचे जे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्याकरता काहीतरी झालं पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये मग क्रिकेट स्पर्धा असतील, व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, ज्येष्ठ नागरिकांकरता काही प्रोग्राम असतील, महिलांकरता विविध स्पर्धा असतील, याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं करत गेलो. गेले कित्येक वर्ष झालं एक टायमिंग ठरलेलं आहे की आज अशी परिस्थिती आहे की सोसायट्यामधून आम्हाला कॉल येतात, साहेब एप्रिल संपलं बरं का, मे मध्ये आपल्या स्पर्धा किती तारीख आहे, तारीख डिक्लेअर झाली का नाही अजून. म्हणजे आज जर पाहिलं तर पुण्यामध्ये देखील कुठल्या नगरसेवक म्हणा किंवा कुणी जेवढे प्रोग्राम राबवत नसेल तेवढं आमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात. त्या ठिकाणी महिलासुद्धा इतक्या हिरेन भाग घेतात, 20-20, 25-25 टीम आमच्याकडं महिलांच्या त्या ग्राउंडवरती उतरतात. जेंट्सच्या 70-75 टीम त्या ठिकाणी उतरतात. आमची टुर्नामेंट 20-20 दिवस चालते सर. म्हणजे हा खरोखर म्हणजे ग्रामीण भाग असून एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉलच्या 5-5, 6-6 दिवस आमच्या स्पर्धा चालतात. आणि एक नाही अनेक असे क्रिकेट स्पर्धा म्हणजे कराटे असेल, जुडो असेल, विविध उपक्रम की जे वर्षानुवर्ष लोकांकरता आपण त्या ठिकाणी राबवत चाललेलं आहे शाळेच्या माध्यमातून. आणि ते करत असताना मग बाहेरचे पालक देखील आपल्याला जोडले जात आहेत, शाळेचे विद्यार्थी जोडले जात आहेत. हे करत असताना असं कुठेतरी जाणवलं की ज्या महिला भगिनी आहेत, ठीक आहे सर्वांची परिस्थितीनुसार जे ते फिरायला जात आहे, देवदर्शनाला जातं, परंतु ह्यांचीच युनिटी करून जर आपण त्यांना घेऊन गेलो तर निश्चितच त्यांचाही चांगला ग्रुप होतो, त्यांच्याही ओळखी वाढतात, त्यांचेही संवाद वाढतात, विचाराची देवाणघेवाण होते. ह्या अनुषंगाने आपण ते काय केलं, कमीत कमी आत्तापर्यंत 7,500 महिलांना आपण विविध ठिकाणी देवदर्शन घडवले. मग त्यात अष्टविनायक असेल, तुळजापूर पंढरपूर असेल, शिर्डी साईबाबा असेल, भीमाशंकर असेल, इकडं कोल्हापूर असेल, अशा विविध ठिकाणी म्हणजे आज तागायत आपण ते केलं. ज्येष्ठ नागरिक जे आहेत की ज्यांना पंढरपूरची आवड आहे, ज्यांना तुळजापूर आवडतं, अशा नागरिकांना देखील आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो. म्हणजे आजपर्यंत आम्ही कमीत कमी 15,000 नागरिकांना विविध ठिकाणचे देवदर्शनाच्या यात्रा घडवल्या, कुठल्याही 1 रुपया न घेता. त्यांचं जेवण खावण असेल, त्यांचं राहण सहन असेल, सर्व अगदी एक परिवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहिलो. आणि आम्ही कुठेतरी रुबावत नाही तर आम्ही त्यांच्याबरोबर गाडीमध्ये असणार, आम्ही त्यांच्या म्हणजे एक त्यांचाच परिवार म्हणून त्यांच्यात राहणं खाणं पिणं, त्याच्यामुळं ते एक एन्जॉयमेंट वेगळी राहिली. तर हा झाला याचा प्रवास. त्याचबरोबर काही लोकांना म्हणजे निसर्गाचं वेड असतं, गडकिल्ल्यांची आवड असते, त्यांच्याकरता देखील आम्ही एक वेगळाच म्हणजे दुर्गभ्रमंती म्हणून एक उपक्रम ट्रॅकिंगचा उपक्रम राबवला. त्यातही त्यांनी आम्हाला चांगला भरभरून प्रतिसाद दिला. तिथेही आम्ही भरपूर असे गडकिल्ले आहेत की जिथं बाबा सगळेजण मिळून गेलो, गडाची माहिती घेतली, लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय नक्की माहिती पाहिजे ती कशी तुमच्या इतिहास पुन्हा त्यांच्या मनामध्ये जागृत. कारण आज जर छत्रपती नसते तर आम्हाला हा महाराष्ट्र दिसला नसता. तर त्या दैवताचं जे काही गडकिल्ले आहेत की जिथून आपल्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने प्रगती झाली, तर त्यांचा इतिहास कळणं गरजेचं आहे, म्हणून ते आम्ही त्या ठिकाणी योजलं. त्यानंतर कुठेतरी जाणवलं की बाबा ह्या भागामध्ये आपण जर स्वतः ई सेवा केंद्र की आज सोशल मीडिया जेवढे ॲक्टिव्हिटी झाले तसं डिजिटल सर्व जे काय आहे ते डिजिटल झालेलं आहे. तर तिथं सुविधा पुरवायच्या असतील तर नागरिकांची जी काय ससेहोलपट होते तर ती थांबवण्याकरता आपण तेही योजना या ठिकाणी चालू केली. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया शासकीय सोडून न घेता आधार सेवा चालू केलं, त्याचप्रमाणे ई सेवा केंद्र चालू केलं.
त्यामुळे इथं एवढ्या नागरिकांचं तिथं म्हणजे प्रमाण वाढलं की आज सगळे ई सेवा केंद्र जर पाहिलं या भागातले आणि आपलं पाहिलं तर आपल्याकडे आज एवढी गर्दी की आपलं कधीच तिथं म्हणजे कायम लाईन लावून लोक आहेत आणि इतर ठिकाणी गेलं तर तुम्हाला गर्दी दिसणार नाही. त्याचं कारण आहे की इथल्या सुविधा मिळणाऱ्या लोकांशी वागण्याची पद्धत. तिथे एक कामाला तुम्ही आलाय तुमचं काहीतरी आहे गरजेचं म्हणून नाही पाहिलं तर तुम्ही आमचे कोणतरी लागताय किंवा आम्ही तुम्हाला काहीतरी देणे लागतो या अनुषंगानेच त्यांच्याबरोबर तिथं व्यवहार केला जातो आणि त्यामुळं ते लोक जोडले गेले. निसर्गाचं एक आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्या इकडं तुका टेकडीसारखा भाग आहे की ज्या ठिकाणी आजपर्यंत आम्ही 400-500 झाडं लावली. स्वतः आम्ही त्या ठिकाणी उभं राहून JCB असेल काय असेल माणसं असतील आमचा एक ग्रुप त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक वनीकरण टाईप बाग बनवला. दरम्यानच्या काळामध्ये जे काय आपण पुणे महानगरपालिकेचा असतो ऐकतो किंवा महाराष्ट्र शासनाकडे ऐकतो की पर्यावरणपूरक तुम्ही त्या ठिकाणी गणेश विसर्जन करा त्यातून तुमचं हे होईल तर तेच अनुषंगाने आपणही स्वतः या ठिकाणी 2 हौदाची निर्मिती करतो. परंतु लोकांना आकर्षित करण्याकरता कॅनलमध्ये घाणपाण्यामध्ये गणपती विसर्जन करू नका, निसर्गाचा ऱ्हास करू नका, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्यावरती एक उपाययोजना केली की लोक गणपती आपल्याकडे का देतील, दान का करतील. तर याच्याकरता एक संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली. मग आम्ही त्या ठिकाणी एक चांगलं किंवा वृक्ष भेट घ्या, मूर्ती दान करा आणि एक चांगलं फुलाचं झाड किंवा हे तुम्ही तुमच्या आमच्याकडून घेऊन जा. तर हे लोकांना एवढी संकल्पना आवडली की पूर्ण फुरसुंगीमध्ये जेवढं विसर्जन होत नाही तेवढं एकट्या आपल्या बालाजी सेवा प्रतिष्ठानच्या ग्रुपकडे होतं. आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी सकाळी म्हणजे 5 दिवस आहे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतात. कॉर्पोरेशनचे 10 हौद असतात त्या ठिकाणी जर 1000 गणपती विसर्जन म्हणजे संकलन झालं तर आमच्याकडे त्यावेळी 4000चं असतं. कारण का तर त्या ठिकाणी एक फुलाचं झाड मिळतं, आनंद वाटतो त्यांना आणि आम्ही काहीतरी देणं म्हणजे घेऊन चाललोय गणपतीची आठवण म्हणून आम्ही. आणि सांगायला एवढा आनंद होतो की ज्यावेळेस 2 वर्ष होऊन गेलं त्यानंतर जास्वंदीचं झाड दिलंय, गुलाबाचं झाड, ते अक्षरशः आम्हाला त्याचं फुल घेऊन येतात की साहेब मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला जे काही झाड दिलं होतं त्याचं हे फुल आहे. तर त्यावेळेस आम्हाला कुठेतरी इतका आनंद होतो की आपण जे काही चांगल्या प्रकारे काम करतोय त्याची ही पोच पावती आणि त्याचंच आम्हाला समाधान वाटतं. म्हणजे असे कितीतरी उपक्रम आहे की म्हणजे हा 1, हा 2, हा 3 आम्हाला आज सांगणं सुद्धा कठीण आहे की बाबा आम्ही काय काय उपक्रम राबवतो लोकांकरता. आज त्यातून जसं मगाशी मी आपणास बोलताना सांगितलं की गोरगरिबी विद्यार्थ्यांसाठी कर्तव्य म्हणून उपक्रम राबवतो की ज्यामध्ये तुम्ही नाव नोंदणी करा आणि मग ती नाव नोंदणी झाल्यानंतर जून जुलैमध्ये शैक्षणिक वर्ष चालू होतं ना त्यांना त्या साहित्याचं वाटप करत असतो. रोटरी क्लब सारखा आम्ही या ठिकाणी बाबा रोटरी क्लबच्या माध्यमातून काहीतरी लोकांना या ठिकाणी फंडिंग येईल किंवा काहीतरी चांगली कामं होतील त्या अनुषंगाने त्याची स्थापना केली आणि त्या ठिकाणी आनंदाचं देणं म्हणून आम्ही एक चांगला उपक्रम राबवला की ज्यामध्ये घरामध्ये बरेचसे असे लोक आहेत की बाबा बड्डे मुलाच्या बड्डेला आपण एकदाच फक्त फ्रॉक घालतो पण तिची किंमत असते 3000-4000. वाढदिवसाला कितीतरी वस्तू येतात, शालेय असतील, खेळणी असतील, ती मुलं काय होतं थोडंसं 2 वर्ष मोठं झालं सायकल छोटी आणली ती वापरत येत नाही. मग ती वापरत येण्याकरता आपण काय केलं की हे सगळं समाविष्ट करून आपण एक आनंदाचं देणं म्हणून उपक्रम राबवला. त्याच्या माध्यमातून कमीत कमी 5 ट्रक माल आमच्याकडे गोळा झाला. म्हणजे तो तुम्ही गरजू नागरिकांना आणि तो आम्ही नंतर डिवाइड गरजू नागरिकांना दिला आणि त्याच्यातून खरंच आनंदाचं देणं काय असतं त्यावेळेस कळालं की आपल्या कुटुंबामध्ये आपण सदन कुटुंबामध्ये कितीतरी वेस्टेज घालवतो पण ह्याच वेस्टेज गोष्टी करता किती नागरिक असेल की त्याच्यापासून ते अलिप्त आहेत, त्यांना आज त्याची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ सायकल, मी जर एखादी सायकल लहान मुलाला नेऊन दिली तो जर गरजूवंत आहे की त्यांनी कधी सायकल जीवनात पाहिली नाही कारण त्याच्या आई वडिलांची तेवढी ऐपत नाही पण तीच जर सायकल त्याला 3-4 हजाराची मिळाली मोफत घरी जाऊन तर त्याच्या आनंदाला तो म्हणजे पारावरच नाही म्हणजे उरत नाही एवढे म्हणजे तो आनंदी होतोय. त्यानंतर हॉस्पिटल आहेत सगळं आहे पण लोकांचं म्हणजे तिथपर्यंत जाणं हे होत नाही. मग आपण ते रोटरी क्लबच्या माध्यमातून मोतीबिंदूचे ऑपरेशन राबवले. तर तुम्हाला म्हणजे एक आश्चर्याचा आकडा वाटेल की 2 वर्षामध्ये आपण ह्या भागातून 550 लोकांचं 1 रुपयाही न घेता आपल्याकडे ती यादी आज
550 ज्येष्ठ नागरिकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आपण स्वतः तिथे लोकांना नेऊन परत त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी घेतलेली. देसाई हॉस्पिटल असेल, म्हणजे रोटरी क्लबने जे नेमले होते, देसाई असेल, कुंभार हॉस्पिटल, म्हणजे पूर्ण मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया, पूर्ण मोफत शस्त्रक्रिया, 1 रुपयाही न घेता. अगदी त्यांचं जेवण खाऊन देखील त्या ठिकाणी मोफत मिळत होतं. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कामं केलेली आहेत. मी सांगितलं ना की गिनती कमी पडते आमच्याकडे की आम्ही नेमकं काय काय लोकांसाठी. संप्रदायातील लोक आहेत त्यांच्याकरता कीर्तन महोत्सव आपण दरवर्षी घेतो. त्यात ते इतके हरपून जातात, 400-500 लोकांकरता तिथं जो आपण मंडप घालतो आणि तो TV चॅनलवरती कार्यक्रम येतो. अच्छा. म्हणजे समोर मराठी बाणासारख्या ठिकाणी असेल, सन मराठी असेल, तर त्या ठिकाणी तो कार्यक्रम प्रदर्शित होत असतो. एवढा मोठ्या लेवलचा कार्यक्रम आपण आपल्या दारात का करतो? कारण आपल्या परिसरातील लोकांना त्याचा आनंद उपभोगता घेता येऊ, त्याही लोकांना कुठेतरी TV वरती दिसण्याचा एक आनंद मिळावा. मग टाळकरी असतील, त्या ठिकाणी पक्वादवादक असतील, या सगळ्यांना तिथं कुठेतरी एक न्याय मिळावा. तर असे कितीतरी नागरिक इथले 200-250 लोकांना ते TV वरती जाण्याचं भाग्य मिळालं. आणि त्याचाही आम्हाला आनंद होतो की आपण जे काही योजना राबवल्या त्यातून त्यांना तिथं एवढं मोठं समाधान मिळालं, त्या संप्रदायामध्ये त्यांना व्यक्त होता आलं, त्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सामील होता आलं. भजन स्पर्धा असेल किंवा ज्याच्याकडं अक्षरशः दुर्लक्ष होतं, पण आपण ज्यावेळेस ती राबवल्या जाते तर तिथं जो लोकांचा आनंद खरंच द्विगुणित होत असतो. आणि एक चढाओढ लागते की जसं आपण गीत वगैरे बघतो तर त्या पद्धतीने. तसेच संगीताचे कार्यक्रम असेल, कराओके असेल, स्पोर्टच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, कितीतरी असंख्य आहेत असं की जे आपण आता या ठिकाणी किती जरी गिनती केली तरी कमी पडेल. असे असंख्य कार्यक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आलेलो आहे आणि राबवत चाललेलो आहे. तर त्यामुळं लोकांची कनेक्टिव्हिटी जे तुम्ही म्हणता की लोकांसमोर तुम्ही, आम्ही लोकांच्यापासून कधी बाजूलाच नव्हतो, त्यामुळं सामोरे जाण्याचा विषयच येत नाही. सर, तुम्ही जे इतके आत्ता उपक्रम सांगितले ते सगळे म्हणजे एकंदरीत फक्त मतदाराच्या दृष्टीने स्थानिक मतदारांसाठीच राबवले जातात का? तुमचा प्रश्न खूपच छान आहे. परंतु मी जसं आत्ता आपल्याला सांगितलं की आम्ही अगदी लहानापासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्व प्रकारचे हे करतो. आता मला सांगा, जो लहानसा मुलगा आहे तो काय माझ्याकरता मतदार नाही आहे, त्यामुळं आपण हा मतदाराकरता होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी आता दरवर्षी मॅरेथॉन भरवतो, शिव मॅरेथॉन म्हणून, शिवजयंतीच्या बेसवरती. आज त्यामध्ये पुण्यापासून ते अगदी पार ज्यांना प्राईज हवं आहे, जे प्राईज आपण ठेवतो, तर मागच्या वेळेची मॅरेथॉन जिंकणारा हा धाराशिववरून आलेला मुलगा होता. अच्छा. आणि त्याला झोपायला जागा नाही तर तो स्टेजवर झोपला होता. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मॅरेथॉन जिंकून त्यांनी इतिहास घडवला की मी तिकडून येऊन सुद्धा इथं मॅरेथॉन जिंकू शकतो. म्हणजे असं काही नाही की बाबा स्पर्धा जिंकण्याकरता स्पोर्ट्सच काही ऍक्टिव्हिटीज गरजेचं आहे किंवा तेवढंच हेच पाहिजे. तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. तुम्ही धाराशिववरून येऊन इथं स्टेजवर झोपताय आणि पहाटे उठून तिथं धावताय. म्हणजे दुसरं जर कोणी स्पोर्टवाला असता किंवा एखादा चांगला मोठा स्पर्धक असता तर त्याचा रिलॅक्सेशन पाहिजे, त्यानंतर सकाळी मला एवढ्या वाजता नाश्ता पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजे, मगच मी करू शकतो. पण तसं नाही, ज्याच्यामध्ये जिद्द येतो ते काही करू शकतो. तसं आमच्यामध्ये फक्त मतदारापर्यंतच करायचंय हा असा कुठेही आलेख नाही. आमच्याकडे जो जो कामं करता येतो त्याच्याकरता आम्ही आज समजा ई सेवा केंद्रावरती कोण आलं म्हणून आम्ही काय त्याला म्हणत नाही की तुझं मतदार आहे का मगच तुझं हे काम होईल. लसीकरणाकरता कोण आला म्हणून आम्ही त्याला कधी म्हटलं नाही की बाबा तू इथला मतदार असेल तरच आम्ही तुला लसीकरण करू. ह्या असल्या कुठेही गोष्टी आमच्याकडनं घडत नाही आहे. आमचं जे काही ऑफिस आहे किंवा आमचे जे ज्या ठिकाणी शाखा आहेत, बालसेवा प्रतिष्ठान जरी एक ठिकाणचं असेल तरी आज बेकरामध्ये आमचं ऑफिस आहे. आमची एक दुसरं ऑफिस तुकाई दर्शनमध्ये आहे, डमळवाडीमध्ये आहे शाळेच्या माध्यमातून, भोसले विलेज या ठिकाणी आहे. असं प्रत्येक भागामध्ये या ठिकाणी ऑफिसेस आमचे आहेत. तर त्या ठिकाणी जे जे नागरिक ज्या ज्या कामं करता येतात तर त्या ठिकाणी आम्ही कुठेही विचारत नाही तू मतदार आहे का, तू या परिसरातला आहे का, तू इथंच राहणार आहे का. तसा कुठलाही विषय आमच्याकडे होत नाही आहे. उदाहरणार्थ आता वृक्षारोपण आपण करतो, ठीक आहे, टिकडी जरी फुरसुंगीकरांची असेल, परंतु ज्यावेळेस आम्ही 5-10 वर्ष त्या ठिकाणी त्याचं नंदनवन करतोय तर त्या कारणी सावली करता बसणारा व्यक्ती तो फुरसुंगीचा किंवा मतदार नसणार आहे, तो सगळ्यांसाठी असणार आहे. तर तसेच आमची हे जे काय म्हणतो आपण सावली सगळ्यांसाठी, तसंच हे बालाजी सेवा प्रतिष्ठान असेल किंवा हे असेल, ही एक पॅरलल आमची एक संस्था आहे
की जरी आम्ही कुठल्या पदावर असू नाही तर नसू, पण पॅरलल संस्था म्हणून आम्ही ती बालाजी सेवा प्रतिष्ठान असेल किंवा बेकराई माता सखी मंच हे आम्ही चालवतोय. आणि ती चालवत असताना कशा करतात, तर इथल्या नागरिकांना ज्या काही अडचणी येतात, ज्या काही सुखसुविधाचा अभाव भासतो आणि जे आम्ही त्या तिथून पूर्ण करू शकतो त्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून ते आम्ही त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामध्ये मतदारच हवा, इथला नागरिकच हवा, हा आमचा कधीही अट्टहास नाही आणि नसणारही. उद्या आम्ही तिथं पदाधिकारी असू नाही तर नसू, परंतु नागरिक हा नागरिक आहे, माणूस हा माणूस आहे आणि त्याची अडचण ही अडचण आहे आणि त्याला आम्ही कुठेतरी काहीतरी मदत करू शकतो. हे आम्हाला जे काही भगवंतांनी दान दिलेलं आहे एक प्रकारे, म्हणजे काहीतरी परमेश्वराने आमच्या मागं दिलेलं आहे की बाबा हे तुम्ही करू शकता. हे सर्वांना नाही मिळत, म्हणजे हे जे काही काम करण्याची जी काही कृपा आहे ती सर्वांनाच परमेश्वर देऊ शकत नाहीये. म्हणजे आम्हाला असं कुठेतरी वाटतं की परमेश्वराने आम्हाला देताना ते भरभरून दान दिलेलं आहे की बाबा तुम्ही हे करण्याचे योग्य आहात समाजासाठी, ते समाजाकरता तुम्ही करा, आणि आम्ही ते आज करत आहोत. महापुरांना मदत देत. आता उदाहरणार्थ मागं कोल्हापूरला महापूर आला होता, तर त्या ठिकाणी आपल्या बालाजी सेवा प्रतिष्ठानने अक्षरशः 3 ट्रक भरून मटेरियल त्या ठिकाणी पुरवलं. त्याच्यामध्ये इथल्या नागरिकांना आम्ही आव्हान केलं, त्यांनी केलं. आता उदाहरणार्थ 1 महिन्यापूर्वीच उदाहरण घ्या, सोलापूर सारख्या ठिकाणी कितीतरी म्हणजे कधीच नव्हती मुसळधार पाऊस झाला आणि नुकसान झालं आतोनात. म्हणजे सोलापूर सारख्या आपण ज्याला म्हणतो दुष्काळग्रस्त भाग, पाऊस जिथे नव्हता तिथे कधी पाऊस नव्हता, त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की नागरिक हैराण झाले होते, आतोनात नुकसान होतं. स्वतः आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे. मी काही मदत आम्ही नंतर पाठवली, परंतु एका ट्रिपला मी स्वतः गेलो होतो. तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं की नागरिकांनी ते वेळ कशी काढली असेल. ज्यावेळेस घरात गावात पाणी शिरलं, सगळीकडे पाणी, वस्तू त्यांच्या असतील घरातल्या, आम्ही त्या घरामध्ये बी जाऊन तिथं चित्रीकरण केलं असेल किंवा पाहिलं डोळ्यांनी, त्यावेळेस जाणवलं की मुलं तिथली किंवा त्यांचं शिक्षण, त्यांचं राहण्याची, किंवा 2 दिवस आता पुराच्या पाण्यात ते पाणी कुठलं पिले असतील, सगळीकडे पाणी, ते पाऊस खाल्लं काय असेल, घरामध्ये चिखल, तर ते विचार करण्याच्या पलीकडची अवस्था होती. तर तशा ठिकाणी देखील आम्ही कधीही मदतीला पाठीमागं सरत नाही. जेवढं आमच्याकडनं होईल, 100% म्हणजे आम्ही सगळंच दुनिया करू शकतो असं नाही, पण आमच्या ऐपतीप्रमाणे, आमच्या कुवतीप्रमाणे, आणि जे जनतेला आम्ही आव्हान करतो, जी जनता आम्हाला मदत करते ते मदतीचं आव्हान आणि प्लस आमचं काय, तर असं मिळून ते नागरिकांपर्यंत कसं आपल्याला एक समाधानकारक उत्तर मिळेल आणि आपल्याला एक समाधान मिळेल की काहीतरी आपण करू शकलो या लोकांकरता, एवढं तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी करत असतो. आपली ओळख नेहमीच एक कट्टर संजय जगताप समर्थक, जे पुरंदर हवेलीचे माजी आमदार आहेत, त्यांच्या अतिशय आपण जवळचे विश्वासू सहकारी म्हणून आपली ओळख आहे. ज्यांचा नुकताच काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, त्यांच्यासमवेत आपला देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अचानक निवडणुका झाल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रवेश करण्याचं, आपलं नेतृत्व असेल किंवा आपण सगळ्यांनी असेल कार्यकर्त्यांनी मिळून हे ठरवलं, याच्या पाठीमागे नेमकं काय समीकरण होतं आणि भारतीय जनता पार्टीच आपण का निवडली? जसं आता आपण सर्वप्रथम म्हणले की एक कट्टर समर्थक म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं, तर निश्चितच, कारण त्या व्यक्तीचं विचार, आचार, त्यांची जी काही ध्येयधोरणं आहेत ती निश्चित एक म्हणजे समाजाला आपण कुठं नेऊ शकतो, आणि त्यांचे जे व्हिजन आहेत ते जर ऐकलं ना तर खरोखर का कट्टर समर्थक हे आपल्याला समजून जाईल. आणि त्यांच्यामध्ये जे काही नेतृत्व गुण आहे ते एक आगळे वेगळं आहे. त्यामुळे मी कायमच त्यांचा फॅन राहिलेलो आहे आणि भविष्यात देखील राहणारच आहे. त्यामुळं ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी आमचा प्रवास राहणार, यामध्ये दुमत नाही आहे. तर राहिला विषय आहे की तुमचं म्हणणं आहे की तुम्ही भाजपमध्येच का गेले किंवा इलेक्शन झाल्यावरच का गेले. कारण एक फार मोठा प्रवास या परिसरामध्ये, तुमचं नेतृत्व म्हणजे काँग्रेस हे लोकांमध्ये मनामध्ये घट्ट झालं. पुरंदर हवेली म्हटलं की संजय जगताप म्हणजे काँग्रेस, तसा आमचाही तो एक प्रवास होता. तो झेंडा तुम्ही टिकवला होता, झेंडा या भागामध्ये टिकवला होता, हे आम्हाला मान्यच आहे. परंतु कालांतराने जर पाहिलं की समाजामध्ये तुम्ही आज जर अभ्यास नीट केला की माननीय देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील किंवा राज्याचे आत्ता मुख्यमंत्री आपले देवेंद्रभाई फडणवीस असतील, देवेंद्रजी,
यांचे विचार आणि जे काय आता कारभार चाललेला आहे आणि जे काय आता महाराष्ट्राकरता व्हिजन आहेत त्यांचे, ठीक आहे, आम्ही काँग्रेसमय होतो, काँग्रेसची विचारधारा आम्हाला आवडत होती, पटत होती, परंतु आजच्या कंडिशनला जर विचार केला तर ज्या पद्धतीने युग आज बदलत आहे, ज्या पद्धतीने आज प्रवास व्हायला पाहिजे, तर तो काँग्रेसमध्ये होताना दिसत नाही. नवीन चेहऱ्यांना संधी देणं, नवीन विचाराला चालना देणं, नवीन विचाराची देहधोरणं इम्प्लिमेंट करणं किंवा लोकांच्यामध्ये रुजवणं, जुन्या पद्धतीने आपण कवर चालणार. जर जग एकीकडं आपण म्हणतो 21व्या शतकाकडे वाटचाल करतं, तुमची बी देहधोरणं ती पाहिजे. तर ते कुठं तरी असं जाणवतंय की मोदीजींच्या आणि महाराष्ट्रामध्ये बनलं तर देवेंद्र फडणवीसचं ते व्हिजन दिसत आहेत, विचार दिसत आहेत. आता तुमचा प्रश्न आहे की इलेक्शन झाल्यावरच का? जर आम्हाला वाटत असतं तर आम्ही इलेक्शनला अगोदरच जाऊन तिकीट घेऊन त्या ठिकाणी उमेदवार निश्चित केली असती. परंतु आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जनतेने कल कुठं दिला आहे हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजेच काय झालं की जनता आज कुठंतरी काँग्रेस असेल, बाकी पक्ष असेल, त्याला नाकारतेपणा कशामुळे येतो आहे, तर ह्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि शेवटी जर ह्या भागामध्ये जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला विकास पुरुषांबरोबर जावं लागेल. तिथं कुठंतरी तुम्हाला विकासाची साथ धरावं लागणार आहे. आणि विकास जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सत्तेशिवाय शहाणपण खोटं आहे. जर मी उद्या म्हटलं की मी काँग्रेसमध्येच राहणार आहे आणि ह्या भागाचा विकास करणार आहे, जर तिथं काँग्रेसच्या हातामध्ये सत्तेचं दूर येण्याची लांब जर दुसूरसुद्धा आपल्याला जर हे दिसत नसेल तर तुम्ही मस्त तुमच्या मनामध्ये व्हिजन चांगले आहेत, विचार चांगले आहेत, आचार चांगले आहेत, तुमच्याकरता फुरसुंगी उरुळी नगर परिषदेकरता काहीतरी एक फार मोठं स्वप्न तुम्ही आज बघून चाललं. ठीक आहे, आज आम्ही ते पूर्ण करू का नाही करू हा नंतरचा पार्ट आहे, पण व्हिजन तर आहेत डोक्यामध्ये. मग हे व्हिजन जर पूर्ण करायचे असेल तर त्याला कुठंतरी सत्तेची साथ गरजेची आहे. आणि ती सत्तेची साथ आज रोजी तरी भाजपच देऊ शकतं. त्यामुळं तो कुठंतरी विचार होणं गरजेचा होता. आज आम्ही 7 ते 8 वर्ष, जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आमची ससे ओलपट चाललेली, आम्ही काय करतोय, आम्ही कुठं चालतोय, आमच्या आज जर गावचा जर विकासाचा आराखडा पाहिला तर ती ग्रामपंचायत बरी होते अशी अवस्था आमच्या या मधल्या काळामध्ये झालेली. मग आता हीच जर ठेवायची का त्यात काहीतरी बदल घडवून आणायचा असेल तर तुम्हाला सत्तेमध्ये सामील होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने आम्हाला आता कुठंतरी ते पाऊल उचलणं गरजेचं होतं. आणि विशेष म्हणजे मी जसं म्हणलं की मी ज्यांचा कट्टर समर्थक आहे त्यांचा जो निर्णय तो आमचा निर्णय. त्यांनी आम्हाला जे म्हणतात ना, जी पताका हातामध्ये घेतली ती पताका आम्ही खांद्यावर घेणार. त्यांनी जे धोरण बांधलं ते आम्ही ते पुढं चालवणार. याच अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा आहे की माजी आमदार संजयजी जगताप हे गेली अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी सासवडची नगर परिषद असेल किंवा जेजुरीसारखी असेल त्यावरती सत्ता मिळवण्यामध्ये ते यशस्वी राहिलेले आहेत. आणि आता तुमच्याच मतदारसंघात हे नव्याने पुन्हा एकदा 3री नगर परिषद, आपण नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलात आणि संजयजी जगताप असतील, स्थानिक भाजपाचे नेतृत्व असतील, या सगळ्यांसोबत ही आपण निवडणूक लढणार आहात. तर फुरसुंगी उरळी नगर परिषदेवरती या ठिकाणी पहिला झेंडा, जे पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होते त्यांच्या नेतृत्वामध्ये होते, काय निकाल असेल आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आपण नागरिकांपर्यंत पोहोचता तेव्हा आपल्याला काय प्रतिसाद मिळतोय? निश्चितच ज्यावेळेस आम्ही सोसायटी, कारण हा जर भाग बघितला तर संमिश्र म्हणजे जनता आहे. गावचे लोकसंख्या आणि जो आता नोकर व्यवसाय, व्यापार, शिक्षण या माध्यमातून आलेला इथला वर्ग, ह्या मतदार 2 विभागामध्ये डिवाईड आहेत. तो जो नोकर व्यवसाय करता किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता काही कामाच्या निमित्ताने जो परिसरामध्ये इथं वास्तव्यास आलेला आहे तो मोठ्या प्रमाणात आता मतदार आहे. तर त्यांची जे भाग जर पाहिला तर तो त्यांचा जो कल आहे तो भाजपकडे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं निश्चितच तुम्ही जे म्हणता की तुम्हाला काय वाटतं 2 नगर परिषदा कायम आमदार संजय जगतापांच्या ताब्यात राहिलेले आहेत, तर 3रीचं काय होणार? त्यांची चाणक्य नीती आहे आणि ते तेवढे सक्षम आहेत की माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा ते चांगल्या प्रकारे देतील की त्यांची जी काय आजची नीती आहे, जी निवडणुकीकरता गरजेची आहे, ती त्यांनी पूर्णपणे आखलेली आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुमचे जे स्वप्न आहे, जे माझं स्वप्न आहे की बाबा त्या ठिकाणी तुमचं म्हणण्यापेक्षा नागरिकांचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी साकार झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगेल. त्या ठिकाणी भाजपचंच
नगराध्यक्ष तुम्हाला दिसणार आहे. आणि ह्याला आमचं जे नेतृत्व करणारं पाठिंबळ आहे ते सक्षम आहे आणि ते तेवढ्या प्रमाणामध्ये आम्हाला ताकद देणार आहे. आणि त्या ताकदीच्या जीवावरती इथला जो एक एक कार्यकर्ता आहे तो तेवढंच खंद समर्थक म्हणून लढणार आहे आणि तो त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणणार आहे. त्यामुळं फुरसुंगी या ठिकाणी जरी नवीन नगर परिषद पहिली असेल तर त्या पहिल्या नगर परिषदेवरती झेंडा मात्र भाजपचाच राहणार आहे. कारण जनता सुज्ञ, जनतेला मी जसं मागाशी आपणाला सांगितलं की जनतेला माहिती आहे केंद्रामध्ये सत्ता मोदी सरकार म्हणजे भाजपची आहे, राज्यामध्ये सत्ता आत्ता भारतीय जनता पार्टीची. आपल्याला जर विकास करायचा असेल, आपल्याला जर या भागामध्ये काय जर बदल घडवायचा असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय आला आहे आर्थिकचा. जर तुम्हाला सक्षम व्हायचा असेल तर त्या ठिकाणी सत्ताधारी जी सत्ताधारी आहेत तिथं त्यांचा जर तिथं झेंडा किंवा त्यांचा जर विचाराचा माणूस बसला तर 100% तो विकास होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आहे. तोच जर विरोधातला माणूस बसला तर तिथं कुठंतरी त्याला ब्रेक मिळणार आहे. त्यामुळं जनता हुशार आहे. जनतेला एकच माहिती आहे की आपला विकास कसा करून घ्यायचा, आपल्या विकासाकरता कोण गरजेचं आहे हे त्यांना चांगलं अवगत आहे. त्यामुळं ते 100% भाजपच्याच पाठीशी राहणार आहे आणि ते या ठिकाणी भाजपचा झेंडा रोवण्याकरता जनता मदत करणार आहे. आणि दुसरं म्हणजे संजय जगतापसारखा चाणक्य नीतीचा माणूस त्या ठिकाणी जर याचं नेतृत्व करत असेल तर तो विजयश्री खेचून आणायला वेळ लागणार नाही. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जरी सरकार असेल तरी सोबत महायुती आहे. 2 मित्रपक्ष त्या ठिकाणी आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांचा गट असेल आणि एकनाथभाई शिंदे यांचा त्या ठिकाणी शिवसेना असेल. तर ह्या निवडणुकीला जाताना आत्ता आपण ठणकावून सांगताय भारतीय जनता पार्टीचा झेंडा असेल तर तो नेमका एका पक्षाचा असेल की महायुतीचा झेंडा असेल? हा निर्णय हा मला वाटतंय जे आमचे वरिष्ठ आहेत ते घेतील. परंतु वरिष्ठांचे काही निर्णय किंवा जे काय संदेश आहेत किंवा जे आतापर्यंत मिळालेले विषय आहेत आमच्यापर्यंत आलेल्या सूचना, तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या लेवलवरती स्थानिक पातळीवरती काही ठिकाणी निर्णय घ्यायचे आहेत. अच्छा, आम्ही त्या पद्धतीने काही वाटाघाटी करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु जर वेळ प्रसंगी, कारण प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आमची या ठिकाणी सत्ता स्थापन झाली पाहिजे, आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आले पाहिजे आणि हे असणं स्वाभाविक आहे. यामध्ये काय कोणी गैर आहे असं म्हणण्याचं कोणाचंही कारण नाही. आज मलाही वाटतं मी आज भाजपमध्ये गेलो आहे तर भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य या भागात पाहिजे. आणि ते जर उद्या गोष्टी जर आमच्या युतीमध्ये घडत असतील आणि जे काही वाटप आहे ते जर उद्या भविष्यामध्ये समसमान झालं, म्हणजे आमच्या अपेक्षेप्रमाणे झालं, तर त्या ठिकाणी युती होईल आणि युतीचा त्या ठिकाणी झेंडा त्या नगर परिषदेवर दिसेल. परंतु जर वेगळं लढण्यात आलं, कारण बऱ्याच ठिकाणी आज ती परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे. कारण जसं आता आपलं बोलणं झालं की गेले 7-8 वर्ष झालं इलेक्शन झालेलं नाही आहेत. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटतं की मला आता एवढीच संधी मिळाली पाहिजे, परत 5 वर्षांनी होते इलेक्शन नाही होते तोपर्यंत नवीन नेता निवड तिथं तयार होणार आहे, नवीन कार्यकर्ता उमेदवार म्हणून तयार होणार आहे. माझी आजची जी सिच्युएशन आहे ती परत 5 वर्षांनी असेल नसेल. त्यामुळं सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्याला वाटतं की ही इलेक्शन फार महत्त्वाची आहे. उद्या नगर परिषद अजून 2 वर्ष राहती की 5 वर्षे, कारण मधल्या काळामध्ये दरम्यानच्या माननीय पालकमंत्री महोदयांनी विषय घेतलेला आहे की पुण्याची अजून एक महानगरपालिका पूर्व भागामध्ये करायची. तर आमच्यापर्यंत जी काही बातमी आहे खरी खोटी माहीत नाही, कारण आपण एवढे त्या लेवलचे आज नेते नाही आहोत. परंतु जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगाने पूर्व म्हणजे हडपसरपासून ते इकडे पार लोणीपर्यंत जी काय हवेली तालुक्यातली गावं आहेत मग ती थेवरपर्यंत त्यांची अशी डिस्कस चालली उरुळी कांचनपर्यंत घ्यायचं. मग हे ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस निश्चित परत आमची नगर परिषद बरखास्त होईना असं आम्हाला कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. इथले जो जो आज निवडणुकीला सामोरे जातोय, तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला जर विचारलं जो उमेदवार आहे तर तो तुम्हाला हेच सांगेल की ही आमची शेवटची इलेक्शन असेल,
उद्या पुणे महानगरपालिकेसारखी जर ही महानगरपालिका झाली हडपसर, तर तिथं आम्हाला परत संधी नाही. त्यामुळं सगळ्याच पक्षातील कार्यकर्ता हा निवडणुकीला आतुर झालेला आहे. मी कधी उमेदवार म्हणून लढतोय आणि मी तर त्यावेळेस बऱ्याच पक्षामध्ये अशी स्थिती निर्माण होणार आहे की बसवायचं कोणाला थांबवायचं कोणाला, त्यामध्ये कार्यकर्त्याची गळचिपी होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला म्हटलं की भारतीय जनता पार्टीचाच त्या ठिकाणी झेंडा दिसेल. आघाडी युती झाली तर आम्हाला आनंदच आहे, त्याच्यामध्ये दुःख वाटण्याचं कारण नाही. परंतु जर नाहीच झाली, कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी समतोल राखण्यात नेते मंडळी जर अयशस्वी झाले, तर त्या ठिकाणी परत भाजप जनता पार्टी वन हँड लढणार आहे. आत्ता तुम्ही म्हणताय तसं अनेक उमेदवार निवडणुकीसाठी त्या ठिकाणी आतुर झालेले आहेत आणि फुरसुंगी गावचा आता जर इतिहास बघितला तर 2017 ग्रामपंचायतची निवडणूक लागणार होती. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कळवण्यात आलं की ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. म्हणजे 2012ची आमची शेवटची इलेक्शन. बरोबर. 2017 इलेक्शन झालेली नाही आहे. पुन्हा तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये गेलात त्यावेळी 11 गावातून जेव्हा संधी मिळणार होती त्यात सगळ्यात मोठं गाव हे फुरसुंगी होतं. त्यामुळे 11 गावाचा जो नगरसेवक होणार होता तो फुरसुंगीचा होणार होता आणि त्या काळात सुद्धा आपलं नाव प्रामुख्यानं त्या ठिकाणी चर्चेमध्ये होतं. परंतु राजकारणाची गणितं फिरली आणि आपल्याला ती संधी मिळाली नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊन महानगरपालिकेनंतर आता नगर परिषदेमध्ये आपण आलेला आहात. कदाचित इथे अनेक जणांचे भावी नगराध्यक्ष आणि त्यात वावगं नाही स्वप्न अनेक राजकारणी लोकांनी पाहिलेलं होतं. परंतु आता इथलं राखीव पद असल्यामुळे कुठेतरी वातावरण शांत होताना दिसतंय. तर मला असं वाटतंय की हे सगळं नगराध्यक्ष पद राखीव असताना मुळे असेल किंवा ह्या सगळ्या पाठीमागच्या निवडणुकाच्या इतिहासामुळे कुठेतरी स्वप्नांवरती पाणी पडले असं वाटतंय का? एक राजकीय जर प्रश्न म्हणाल तर निश्चितच वाटणार आहे. कारण प्रत्येकजण राजकारणामध्ये येताना काहीतरी स्वप्न बघून येत असतो. जसं मी आता फुरसुंगावचं उपसरपंच पद बघलं, मिसेसनी सरपंच पद थोड्या दिवसाकरता होईना पण ते घेतलेलं, संधी मिळाली होती. आता निश्चितच त्याच्या पुढचं स्वप्न आमचं असणार होतं. आणि कुठेतरी जेव्हा नगर परिषद झाली आणि लोकांच्या मधून नगराध्यक्ष होणार ह्या गोष्टीचा आम्हालाही आनंद होता. परंतु जसं आता तुम्ही म्हणलं की ते राखीव झाल्यानंतर बरेचसे जे काही नगराध्यक्ष पदाकरता इच्छुक उमेदवार होते ते थोडंसं शांत झाले किंवा भावी नगराध्यक्ष म्हणून जे काही बोर्ड लागत होते तर त्याला कुठेतरी निश्चितच ब्रेक लागलेला आहे. आणि तो साहजिक आहे, स्वप्न पाहिली आणि त्याला कुठेतरी. परंतु आज आपलं जे काही देश चालतो तो लोकतंत्र आहे, त्या ठिकाणी संविधान आहे. संविधानात जे काही आपल्याला घालून दिलेल्या अटी शर्ती आहेत, नियमावली आहेत, त्या नियमावलीच्या बाहेर ना तुम्ही जाऊ शकता ना मी जाऊ शकतो. एकदा त्या ठिकाणी तुमच्या गावचं ज्यावेळेस म्हणजे नगर परिषदेला SC म्हणून किंवा राखीव म्हणून पद जेव्हा डिक्लेअर झालं तिथं ना साहजिकच आहे की जी मोठी स्वप्न पाहणारे नेते मंडळी होते भ्रमनिराशा झाली, तिथं भ्रमनिराशा झालेली आहे आणि त्यात वावगं काहीच नाही. परंतु आता त्याचा विचार न करत बसता आपल्या पक्षातून आपल्या विचाराचा आणि आपली ती अधोरणं पुढे घेऊन जाणारा एक खंबा नेतृत्व त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून उभं करणं आणि त्याला खंबीर साथ देऊन आज आपणच उमेदवार आहात ह्या अनुषंगाने वागून तो उमेदवार तिथं कसा निवडून येईल याच्याकरता आज आपली घोडदौड राहणार आहे. शेवटचा प्रश्न सर माझा तुमच्यासाठी हा असेल की निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे, संपूर्ण वातावरण त्या अनुषंगाने बनत चाललेलं आहे. नागरिकांसाठी आपण या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? नागरिकांकरता आमचा एकच संदेश राहील की निवडणूक ही जसं आता आपण बोललो की 2012 नंतर म्हणजे आज 13 ते 14 वर्षानंतर तुम्हाला या परिसरातील लोकांना निवडून देण्याची संधी मिळत आहे. स्थानिक नगरसेवक म्हणजे तुमच्या जवळचा, तुमचा स्थानिक, तुमच्या हक्काचा, तुमच्या हाकेला ओ देणारा, तुमच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी करता फोन केला तर उचलणारा आणि तुमच्या किरकोळपासून ते मोठ्या समस्येपर्यंत सर्व गोष्टीला सहकार्य करणारा व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे. तो निवडायची जबाबदारी आता तुमच्यावरती आलेली आहे. तर निश्चितच तुमची निवड कशी असावी याचा अभ्यास आपण करावा, तो उमेदवाराचा नीट आलेख तपासावा आणि तो कुठल्या पक्षाचा हे तर नक्कीच तपासावा. कारण ह्या 2-3 गोष्टीवरतीच
तुमची जी रशा झालेली आहे 2012 ते आज 2025 म्हणजे इतक्या वर्षामध्ये जो काय अधिकार तुमचा आज छिनला गेला होता किंवा काढून घेण्यात आला होता, तो आज अधिकार मिळतो. त्याचा योग्य वापर करावा आणि चांगले सुज्ञ चांगल्या विचाराचे, चांगल्या लोकधारेचे, ज्यांच्याकडे काहीतरी विजन आहे, ज्यांच्याकडे काहीतरी संकल्पना आहे, फुरसुंगी उरुळी करता त्यांना काहीतरी मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे, ह्या गावांचा विकास करायचा आहे, ह्या धोरणाची जी काही लोक आहेत तर त्यांना आपण निवडून द्यावं, एवढंच माझं आव्हान राहील. आणि आम्ही भाजप पक्षाच्या वतीने किंवा झालीच तर युतीच्या वतीने जे काही सदस्य म्हणून त्या ठिकाणी तुमच्या पुढं म्हणजे उमेदवार म्हणून उभे करणार, तर त्यांना आपण मतदान करावं, एवढी माझी आपणासपासून म्हणजे एक अपेक्षा राहणार आहे आणि ती तुम्ही माझी पूर्ण करणार. धन्यवाद सर, आपण अतिशय मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत, आम्हाला भरपूर वेळ दिला, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात आपला जो राजकीय प्रवास आहे त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सगळेजण पाहत राहतोय मनातल्या जनात, जिथे अनेक मनातल्या गोष्टींना आम्ही मोकळी वाट करून दिली आहे. खरं तर या मंचाच्या माध्यमातून कुठेतरी जनतेपर्यंत मनातल्या गोष्टी पोचाव्यात या हिशोबाने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करत येणाऱ्या काळामध्ये फुरसुंगी उरुळी नगर परिषद नेमके कोणाचे किती नगरसेवक निवडून येत आहेत आणि याच्यावरती पहिल्यांदा नगराध्यक्ष कोण विराजमान होत आहे, नगरसेवक म्हणून कोण निवडून येत आहे आणि या नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकतोय हे सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे. आणि याचा निर्णय हा 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. तोपर्यंत आपण नक्की पाहूयात आणि आमच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.